हा माझा प्राणवायू आहे असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. वर्कशॉप कोर्स इन फोटो जर्नलिझम या अभ्यासक्रमाचा शुभारंभ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी फोटो काढून उद्धव ठाकरे यांनी फोटो जर्नलिझमच्या कोर्सचे उद्घाटन केले. इतर प्रांतांना भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास म्हणून हा महाराष्ट्र आहे. तसेच फोटोग्राफी सोपी गोष्ट नाही. जसे चांगले पेन दिले म्हणजे चांगले लिहिता येते असे नाही, तसेच चांगला फोटो काढण्यासाठी चांगल्या कॅमेऱ्याची गरज असते असे नसून त्यासाठी तशी बुद्धी आणि कौशल्य असावे लागते असे ठाकरे यांनी सांगितले. याचबरोबर फोटोग्राफी स्वच्छ आणि मनाला आनंद देणारी असावी, यासाठी पुण्यातील जुन्या फोटोंचे संकलन करून एक कलादालन करावे म्हणजे पुणे पुन्हा जिवंत होईल असे सांगून ठाकरे पुढे म्हणाले, माझ्यावर मागे पुण्यातील एका नेत्याने टीका केली होती. निवडणुकीनंतर मी फोटोच काढत बसणार असे म्हटले होते. तर मी त्यांना विचारतो, मी माझ्या छंदाचे दिवसाढवळ्या प्रदर्शन करू शकतो, पण तुम्ही तुमच्या छंदाचे जसे प्रदर्शन करू शकता का? पुढे ठाकरे म्हणाले, एरियल फोटोग्राफीपेक्षा त्या फोटोग्राफीची परवानगी घेणेच अवघड आहे. एरियल फोटोग्राफी आव्हानात्मक आहे. हल्ली फोटोग्राफीमध्ये बरेच काही करण्यासारखे आहे. जनावरे ही काही माणसांपेक्षा नक्कीच चांगली असतात. वाघ पहिल्यांदा हल्ला करत नाही, पण वेळ आल्यास तो पहिल्यांदा फक्त घाबरतो. म्हणून आपण त्याच्या क्षेत्रात अतिक्रमण करू नये असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लगावला. शिवसेनेचे चिन्ह वाघ असले तरी आम्हाला मात्र इतरांसारखे शेपूट नाही असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. नेहमी सभेला सुरुवात करताना जी शिवसेना प्रमुखांनी प्रथा घालून दिलेली आहे त्याच्याप्रमाणे मी करतो की जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता, परंतु आजची ही आपली सभा नाहीये आणि राजकारणाचं पुस्तक मला माहित नाही राजकारणावर वेगळं पुस्तक असतं का, किंबहुना राजकारणामध्ये पुस्तक वाचणारी माणसं येतात का हेच मला माहिती नाही. आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं. पहिल्या प्रथम एवढ्यासाठी बोलतो कारण 2-3 गोष्टींसाठी आपलं अभिनंदन करावंसं वाटतंय मला. एक त्याचा जन्म होतोय, वर्षभरामध्ये बाळसं धरेल. जन्मदाता कोण आहे मला माहिती नाही. मी गेल्या वेळेला सूचना केली होती त्याच्याप्रमाणे आज ते दिसते. पण या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे. कारण फोटोग्राफी, अनेकांना असं वाटतं की फोटोग्राफी खूप सोपी गोष्ट आहे. हातामध्ये चांगला कॅमेरा असला की फोटो आला चांगला, असं नाहीये ते. या कोर्ससाठी अभिनंदन केल्यानंतर दुसऱ्या गोष्टीसाठी आपलं अभिनंदन करतोय कारण तुम्ही मला धाडसी म्हटलं. मी नेमका कसं आहे माझं मलाच कळेल असं झालेलं आहे. असो, राजकारणाकडे वळत नाही. आणखीन एका गोष्टीबद्दल मला सांगावंसं वाटतं की तुम्ही माझं मी तमाम शिवसैनिकांचं आणि महाराष्ट्रात जे राहत आहेत आणि जे शिवसेना प्रमुखांनी दाखवलेलं स्वप्न आहे त्या आमच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहात. माझं म्हणणे की नुसत्या शुभेच्छा देऊन चालणार नाही. त्या स्वप्नामध्ये एका साधूच्या स्वप्नामध्ये खजिना आला तर खोदकाम सुरू झालं. तर निदान आमच्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे तरी कसा आहे बघण्यासाठी तरी आम्हाला मदत करा. दाखवून देतो त्या सोन्यापेक्षाही आपला महाराष्ट्र नक्कीच झळाळेल असा महाराष्ट्र आम्ही उभा करून टाकू. फोटो जर्नलिझम म्हणजे काय? मला असं वाटतं की हल्ली ज्या काही गोष्टी आपण बघतो, हल्लीची फोटोग्राफी तशी म्हटलं तर खतरनाक झालेली आहे. कारण मोबाईलमध्ये सुद्धा फोटो निघतात. कोण कुठून कसा फोटो काढेल हे सांगता येत नाही. आणि खास करून राजकारणाने तर त्याच्यापासून खूपच जपावं लागतं. नेमका आपला कसा फोटो येईल. अनेकदा असं होतं की बोलता बोलता लोक असेच काहीतरी काय कळत नाही अशा प्रकारे हालचाल करत असतात. मग बघितलं की काहीतरी फोन ऑन ठेवलेला असतो आणि मग व्हिडिओ छान आम्ही काय बोलतो आहोत तर म्हटलं अरे असं करू नको, काय बोलायचं मी ठणठणीतपणे बोलतो ना, असं चोरून कशाला करतोस तू? चोरून मारून करण्यासाठी का आमच्या निदान माझ्याकडे तरी असं काही नाहीये. जे बोलायचं ते ठणठणीत बोलायचं. आणि काही वेळेला म्हणजे मला माहित नाही नंतर मला प्रश्न कसले विचारणार आहेत. कॅमेरा कोणता असावा, लेन्स कोणती असावी, शटर स्पीड कोणता असावा, त्याच्यापेक्षा आपण छायाचित्र किंवा प्रकाशचित्र कसले काढणार आहोत ते फार महत्वाचं आहे. एखादाच कॅमेराचे महत्वाचा मुद्दा असा की या फोटो जर्नलिझमला भाषा नाहीये, भाषाच नाहीये.
छायाचित्र एवढं बोलकं पाहिजे आणि सगळी बोलकी छायाचित्र तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने चांगली छायाचित्र निवडलेली, ते फोटोग्राफ चांगले निवडलेले आणि त्याच्यामधली वाक्य सुद्धा जी आहे ती फार महत्वाची. प्रत्येक फोटो हा एखादी स्टोरी सांगणार असला पाहिजे. त्याला पुन्हा खाली लिहिण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये मी काय काय दाखवलेले. मी बघत होतो की फोटो बघताना अनेक जण चुकचुकत होते. एखादा फोटो असाही असेल की त्यावेळेला आपल्याला सांगावं लागत नाही की हसा, पटकन हसू फुटतं. आणि फोटोग्राफर कसा असला पाहिजे, एक त्याच्यामध्ये फोटो तुम्ही बघितला की एका बंदूकधारी सैनिकासमोर एक फोटोग्राफर त्याचा कॅमेरा घेऊन फोटो काढतोय. माझा तुम्ही धाडसी म्हणून उल्लेख केला, हा भाग वेगळा. पण मला आठवतंय खूप मागे ज्या वेळेला मी रणथंबोरला गेलो होतो तेव्हा एक परदेशी फोटोग्राफर तिकडे आला होता. 2-3 दिवस राहिल्यामुळे त्यांची आणि आमची चांगली ओळख झाली, गप्पा गोष्टी व्हायच्या. आणि त्या परदेशी फोटोग्राफरला मी विचारलं की तुम्ही काय फोटोग्राफी करता, तर तो फोटो जर्नलिस्ट होता. आणि त्याने मला सांगितलं की मी माझ्या आयुष्याची अशी आखणी केलेली आहे की साधारण वर्षाची जर का आपण मांडणी केली तर एक 6 महिने काम करायचं आणि 6 महिने कुटुंबासमोर राहायचं. आता ती विभागणी म्हणजे 6 जानेवारी ते जून असं नाही, कधी. आणि ते करताना त्यांनी जे सांगितलं की रुवांडामध्ये तिकडे जेव्हा असं सगळं ते धर्मयुद्ध सुरू होतं, सिव्हिल वॉर सुरू होतं, तेव्हा म्हणे मी तिकडे गेलो होतो. बघितलं एका सकाळी एका चर्चच्या समोर जमाव जमला होता, दगडफेक होत होती, गोळीबार होत होता. मी वेडा झालो. म्हणजे मी कॅमेरे माझे 2-3 गड्यामध्ये घेतले आणि फोटो काढत धावत सुटलो. मध्ये मध्ये जे अडथळे येत होते त्याची तमा न करता कोलमडत होतो, पुन्हा उभारत होतो, अडथळे दूर करत होतो आणि धावत पळत त्या चर्च पर्यंत गेलो. जाईपर्यंत अनेकदा दगड माझ्या बाजूने गेले, काही वेळेला गोळ्या माझ्या बाजूने गेल्या. मी तिकडे गेलो, सगळी फोटोग्राफी माझी झाली. ती लोक सगळी शांत होऊन म्हणजे पळापळ झाली, पोलीस आले, सैन्य आलं, सगळेजण गेल्यानंतर मी जिथून आलो तिकडे वळून बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की ज्या अडथळ्यांवरून मी येत होतो ते अडथळे नव्हते, ती पडलेली प्रेत होती. म्हणजे एवढा म्हणजे मी बेभान झालो होतो की मी काय करतो हेच मला कळलं नाही. एखादी गोळी येऊन करायची, माझाही जीव गेला असता, पण त्याची मला तमाच नव्हती. ही फोटोग्राफी वेड लावणारी आणि वेडे करणारी असते आणि तेवढं वेड झाल्याशिवाय तुम्हाला फोटोग्राफ मिळणं शक्य नाही. माझ्यावरती टीका झाली होती. कोणी केली होती तुम्हाला माहिती असेल, नसेल, पुण्यातलेच तुमचे एक राजकारणी आहेत. त्यांनी टीका केली होती एका निवडणुकीच्या प्रचारामध्ये की आता उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर फोटोग्राफीचा छंद जोपासत बसतील. आणि मी त्यांना भर सभेमध्ये जाहीर आव्हान दिलं होतं की फोटोग्राफी माझा छंद आहे, कारण माझे वडील हे उत्तम व्यंगचित्रकार होते. त्या व्यंगचित्रकारांनी निर्माण केलेली ही दुनिया आहे, शिवसेना, ही त्यांच्या व्यंगचित्रकलेचाच एक चमत्कार आहे तो. आणि मी सुद्धा कलाकार आहे, पण माझ्या छंदाचं मी दिवसा ढवळ्या प्रदर्शन करतो. ज्यांनी माझ्यावर टीका केली होती त्यांना मी आव्हान दिलं, जर तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या छंदाचं तुम्ही दिवसा ढवळ्या प्रदर्शन करा. कारण छंद सुद्धा माझे असे ताळोखात करण्याचे छंद नाहीये. म्हणजे फोटोग्राफी ही डार्क रूम मध्ये करायची होती, तेही दिवस गेले. आता जे काय असेल ते उजेडात. त्याच्यामुळे कोणताही छंद माझा असा चोरून करण्याचा नाहीये. जे काय आहे ते लोकांसमोर आहे. मी आता येताना बघितलं, त्या रस्त्यावरनं आलो, हल्ली पुण्यातले वाडे गेले. त्या शनिवार वाड्याला सुद्धा काय तशी गंमत राहिली नाही, पूर्वी होती तशी. म्हणजे आता तो शनिवार वाडा कदाचित हात टाव मारत असेल की अरे कोणीतरी मला वाचवा, कोणीतरी मला वाचवा. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी, आपल्या संस्कृती, ह्या सगळ्या हळूहळू जात चाललेल्या आहे. पुण्याचा इतिहास हे लिहून काढलं तर पुस्तकं मिळतील, अनेक पुस्तकं असतील. पण मला असं वाटतं तुम्ही सगळे प्रेस फोटोग्राफर एकत्र झालेले आहात, आणखीन काही फोटोग्राफर जुने जाणते असतील. पुण्यात ज्या वेळेपासून फोटोग्राफीची सुरुवात झाली त्यावेळीपासून जर का फोटो आपल्याला मिळाले आणि त्याचं एक सुंदर कलादालन पुण्यामध्ये केलं तर मला वाटतं की नक्कीच पुण्याचा इतिहास हा जिवंत होऊन सगळ्यांच्या समोर येईल. जिवंत इतिहास आपण सगळ्यांच्या समोर, जुनं पुणे कसं होतं